मला तुम्ही का पाया या पिंट्याला तुझी गोटी मार. सगळ्यात पहिले तोच बसला पुढे. अगं मग ते त्याच्यासाठी बसेल ना समोर. त्याच्याकरताच बसला ना. चांगलं लक्ष कर. तो पण विचार करत असेल कवा नंबर लागतो बा असं माझा. हा ना. ए आगाशी काय करते ग? अगं मावशीबाईला पाहते ना काय एवढी गर्दीत पुढे बसेल असेल ते. तू मावशीबाईला पाहते किंवा त्या पोरावर लाईन मारते ग. तो बाई लाल जॅकेट वाला बाई माझं नाव घेतोय तो कवांचा. अगे तुला काय माहितीये का ती कोणी माझे? कोण आहे ग? भाऊ ये भाऊ. भाऊ म्हटलं ना असा थंडगार होऊन जायला तो डायरेक्ट. दे मावशीला आवाज दे. मी मावशीबाईला आवाज देते आता लगेच. ए मी दे मावशीला आवाज. तुम्ही घ्या नाही दे मावशीला आवाज. बाई तू मावशीला आवाज देते ना. जेवण नाही केलं वाटतं. मग सुकी भाजी होती वाटतं. चिकनची होती. चिकनची होती का? दाबून खाल्ली ना. तसंच मावशीबाईला
कसा आवाज देते त्याकडे लक्ष राहतो बाई माझं तुझ्याकडे कसं आलतो ते मला माहिती ते काय अजून काय नाही चालू का ए काय करते का असं अगं सगळं झाली का काय ग अगं सगळं झाली ग अगं शेकून शेकून एवढी खराब झाली कशाला एवढी शेतात ती थोडस दम मारत जायलाही शकलं नाही पडत बरं अगं बाई थंडी दिवस आहे शेका लागतं बरोबर म्हणती थंडीचे दिवस आहे शेकणं पडतं बाई अगं आवाज 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 शेकणं पडतं ना हा बरोबर म्हणते ते आवाज देऊ का दे अगं बाई चिकनची भाजी होती पीस भेटली होती ना बाई भेटले होते ग भेटली होती ना तू तर दाबूनच खाल्लं असेल ते तर तुझ्या शरीरवरून दिसते मला अगं मी खाल्लंच माझ्या याच्या अगोदर दाबून घेतलं तुला मला माहिती आहे ते अगं मी खायला होती ग असे का मावशी बाईला आवाज कसा द्यायचा कसं द्यायचा मावशीला आवाज कसा द्यायचा कसा खालची दाबून धरायची वरची पुरी मोकळी सोडायची काय ग आवाजाची मिठी मलाशी लवकर बोलत जाय बाई तू बोलणार होती बाई तुम्हाला माहिती नाही मी देऊ का मावशी बाईला आवाज ते अगं शाळ दिनार मालिका भिंगत घालणार ग रावती भोंगा नाही तर म्हणशील या पिंट्याचा पंडित भोंगा बरं असं कवा नंबर लागतं कवानी लागून गेला तुझा नंबर अगं ए सोनी सगळ्यांचे नंबर लागणार दम दे तर थोडस ना अरे तुझाच समाधान नंबर लागला काय ग अगं तुला काही माहिती का काय ग काय पिंटे आहे का मग चांगले टेम्पे आहे ना बाई विचार करून घेतो बरं तुझ्या तुझ्या जीव निघून जाणार रे त्या नांदी नको लागू हा ना दे मावशी आवाज दे देऊ का दे अगं 2-4 बोटे खाल्ले होते अगं मावशी नाही खाल्ल्या का नंतर खातो मग अगं मावशी करू राहिली अगं बाई काय तुमच्यासारखी नाही आवाज द्याव पण माझ्यासारखी ना तोंडावर मारून घ्याव मी देते मावशी बाईला आवाज तू टरक 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 अगं तुला काही माहिती का काय ग अगं आम्ही किती बी केलं तर कच्च्या कैऱ्या बरोबर कच्च्या कैऱ्या बाई तुम्ही बघा किती कच्च्या कैऱ्या आहे सगळ्या कच्च्या कैऱ्या बरोबर दिसते बाई मला तुझा चांगलेला पिकलेला आंबाई हा असा गाठून रतून निपळून नपळून रस काढ हा आणि ती पब्लिक बसले आशावर येऊन अगं बाई ही सगळी पब्लिक बसली आशेवर हा त्याला दे थोडा थोडा सोनीचाच रस घ्या ना हो सोनीचा रस घ्या थोडा थोडा हा? नाही ग माझ्या ओळखीचे आहे ते. नाही ग नाही अगं बाई मी माझा रस पिला असता पण या गावात आल्यापासून तू बाबा मला काय म्हणतो माहिती का तो फेट्यावाला बाबा माहिती का कोणता ग इकडे बाई फेट्यावाला बाबा मला काय म्हणतो पोरी तुझा रस बिकट झाला म्हणे या मुलींचा रस येऊ द्या आजच्या दिवस वर पहिला अगं तुला काही माहिती का काय ग ते बाबाला आंबाला रस नाही चालावं काय चालणार ग कच्ची कैरीची चिरी कच्ची कैरीची चिरी हा अगं बाई त्यांच्या तोंडात दातानी कस काय खाणार ते अगं किती वेळी आहे का तू अगं दाताला काय करती फक्त होतच पाहिजे कैरीची चिरी खायला अय बाई मला सांगून दाखव ना कशी खातात कशी खाणार सांग ना तू माझ्याकडे बघ ग. सांग ना कशी खाणार बाबा बाबा अहो बाबा इकडे लक्ष द्या ना तुम्ही इकडे काय पाहता इकडे तुमचाच नंबर लागलं कशी खाणार हे पोरं साईड लावून गेले तुमचाच नंबर लागला कशी खाणार कशी काही पण नको बोलत जाऊ तुझ्या बाबा सारखा आहे असं काही पण नको बोलत जाऊ बरं असं चिरी